माय चॅनल बिंदास गौरी. तर आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला असं सांगेल की म्हणजे माझं आणि घरच्यांचं थोडंसं वाजलं तेव्हा मी तिथून घर सोडून गेले. तर कुठे गेले, किती वर्ष बाहेर होते आणि नंतर मी कधी लग्न केलं हे तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे मी जेव्हा जॉब करायचे तेव्हा मी रात्री 8 वाजता घरी आलेले होते. म्हणजे 8लाच सुटला होता जॉब. तर मी आले होते घरी आणि तेव्हा माझ्याकडे मोबाईल सुद्धा होता. तिथे सुद्धा फ्लॅटमध्येच राहत होतो आणि फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे मी दुसऱ्या चुलत्यांकडे राहत होते. म्हणजे ते शारदानगरला होते, त्यांच्याजवळ नव्हते, दुसऱ्या चुलत्यांकडे राहत होते. मला 3 चुलते. दुसऱ्या चुलत्यांकडे राहत असल्यामुळे तिथे एक बेडरूम होती आणि त्या बेडरूममध्ये मी कामावरून आले की त्या बेडरूममध्ये पहिल्यांदा जायचे आणि फ्रेश वगैरे झाले, त्या बेडरूममध्ये गेले आणि तिथे मी फोनवरती त्याच्याशी बोलत होते. म्हणजे फोनवरती मी यशसोबत बोलत होते, जेणेकरून बाहेर आवाज जाऊ नये म्हणून मी खिडकी ओपन करून त्याच्याशी बोलत होते. पण माझ्याकडून ती खूप मोठी चूक झाली की मी तेव्हा आले आणि लगेच घरच्यांना डाऊट आला की म्हणजे हे डाऊट तर आधीपासूनच होता, पण त्यांना आता ते किती दिवस राहणार ना ती गोष्ट, मग कधीतरी त्याचा स्फोट होतोच. असंच झालं माझ्या बाबतीत सुद्धा. मग तेव्हा घरच्यांनी ते ऐकलं की मी कोणाशी बोलतेय, बाहेर आवाज वगैरे येत होता. तेव्हा मग काकांनी विचारलं, तू कोणाशी बोलतेय, तुझा फोन दाखव. तेव्हा मग मी इतकी घाबरलेली होती अक्षरशः तुम्हाला सांगते. म्हणजे तेव्हा मला काकांनी विचारलं, तुझा फोन दाखव. तेव्हा मी त्यांना फोन सुद्धा देत नव्हते. मग त्यांनी माझ्याकडून हिसकावून फोन घेतला आणि त्याच्यात पाहिलं की यार हा कोण आहे. म्हणजे 1 नंबरलाच यशचा नंबर होता. त्याचं नाव सुद्धा नाही, नाव मी वेगळ्या नंबरने सेव्ह केलेलं होतं. म्हणजे मुलीचं काहीतरी नाव मी सेव्ह केलेलं होतं त्याच्यामध्ये. मला म्हटले काका की हा कोण आहे. तर मी म्हटलं की कोण नाही, मैत्रीण. तर मग नंतर खूप घाबरलेले होते. जाम यार, अक्षरशः ते आठवलं ना मला अंगावरती काटा येतो. आणि मग मी म्हटलं नाही कोण. मग नंतर मला म्हटले की खूप मला त्यांनी फोर्स करून विचारलं, सांग म्हणून कोण आहे वगैरे. मी सांगितलं की सोन्या म्हणून, कारण की त्याला तिकडे सोन्या म्हणतात ना, त्याला सगळेजण सोन्या नावानेच ओळखतात, यश नावाने त्याला जास्त कोणी ओळखत नाही. तर मी म्हटलं, मग मला काका म्हटले कोण सोन्या. मी म्हटलं यश. मला वाटलं त्यांना माहिती असेल नाव वगैरे. तर मला म्हटले नाही, मला कुठले, माळेगाव मधलाच, म्हणजे माळेगाव मधलाच आहे का. मग मी म्हटलं नाही, गावातला, म्हणजे आम्ही तिकडे राहत होतो तिकडचा. का बोलती त्याच्यासोबत, काय चाललंय तुमचं वगैरे वगैरे. मी म्हटलं नाही असंच वगैरे. मग त्यांनी माझा मोबाईल फोडला, तिथेच मोबाईल फोडला जोरात आणि मला म्हटले तुला हे करायचंय का, म्हणून लग्न करत नाहीयेस का वगैरे वगैरे. खूप सुनावलं, खूप. आणि मी म्हटले मग तिथे की मला लग्न करायचंय त्याच्याशी वगैरे, असा विषय झाला. मग तेव्हा दुसरे सुद्धा काका आले, म्हणजे त्यांनी सुद्धा मला मारलं खूप वगैरे. मग या गोष्टी झाल्या खूप, म्हणजे मारामारी झाली थोडीशी, खूप मारलं आणि खूप घाईघाईमध्ये यशच्या तिकडे सुद्धा फोन केला मामांना की, म्हणजे यशला फोन केला गेला पहिल्यांदा की तू बोलतोय असं तसं. म्हणजे यशला थोड्याशा शिव्या वगैरे दिल्या तिथे. मग यशने सुद्धा मामांना सांगितलं, मामा सुद्धा उरडले त्याला थोडेसे. त्याचा मित्र सुद्धा बिचारा, तो सुद्धा आला तिथे. मग त्याने सांगितलं आधी त्याच्या मित्राला की असं असं झालंय, गौरीच्या घरी समजले, काकांनी मारलं वाटतं तिला, असं तसं झालं. आणि मग त्याच्या मामांना सुद्धा समजलं. मग नंतर त्याचा मोबाईल सुद्धा मामांनी काढून घेतला. माझा तर ऑलरेडी फोडलाच, पण त्याचा काढून घेतला. मग नंतरून आमचं खूप दिवस नाही बोलणं झालं. पण मला सुद्धा राहवलं नाही, त्याला सुद्धा नाही. मग माझं मनच नाही राहवलं की मला त्यांनी मारलं, त्याच्यामुळे मला त्या गोष्टी खूप म्हणजे गिल्ट वाटायला लागले यार. दुसऱ्या दिवशी असा निर्णय घेतला की मला इथे नाही राहायचं, कारण की माझ्या मनाविरुद्ध हे लग्न लावतायत आणि मला यशशीच लग्न करायचे. तर या गोष्टी कुठेतरी मला पटत नव्हत्या. त्याच्यामुळे मी रात्री आय थिंक 10:30-11 वाजले होते, तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. म्हणजे मी रात्रीच 6 सीटर पकडून डायरेक्ट बारामतीलाच गेले. तिथे रूमवरती माझी एक मैत्रीण राहत होती. ती सुद्धा माझी कॉलेज लाईफमध्ये जी FYला मैत्रीण होती, जिच्या फोनवरून बोलायची, तीच मैत्रीण ऑलरेडी तिथे होती बारामतीमध्ये. आणि तिच्याशीच मी कॉन्टॅक्ट केला की तू कुठे वगैरे काय. तर ती मला बोलली मी बारामतीमध्ये आहे, रूमवरती वगैरे राहते. तिला म्हटलं मला काही सांगू नको, मला जस्ट आत्ता न्यायला ये म्हणून. काय झालंय सगळं तिला नंतर वाटेत सांगितलंच मी. मग तिने मला रात्री रूमवरती नेलं. मग आम्ही तिथे, म्हणजे मी तिथे राहिले 1 दिवस. तिथून पुढे मी राहिलेच, रूमवरतीच राहिले सगळ्या गोष्टी. कारण जॉब नव्हता, लगेच पैसे नव्हते, काहीच गोष्टी नव्हत्या माझ्याकडे. आणि तेव्हा मी माझी बॅग वगैरे सगळं भरलेलीच होती, मला जायचंय म्हणून. माझे कपडे, बॅग किंवा त्याच्यामध्ये काही माझे डॉक्युमेंट होते, त्या गोष्टी मी घेऊन आलेलेच होते. गेल्यावरती तिने थोडेफार मला पैसे वगैरे दिले किंवा रेंट थोडंफार भरलं. नंतर मग मी तिथून यशला फोन केला की मी असा निर्णय घेतला, मी इकडे आले वगैरे काही.
तिथून पुढे सगळा खर्च माझा यशने केला. म्हणजे तिथलं रेंट देणं किंवा मी मेस लावलेली होती, मेसचा खर्च, सगळ्या गोष्टी, किंवा मी कपडे आणले नव्हते जास्त, त्यामुळे त्याने तिथं आल्यावरती मला तो कपडे सुद्धा घ्यायचा किंवा या गोष्टी त्यानेच सगळ्या गोष्टी माझ्या पाहिल्या. खूप म्हणजे त्याने मला हेल्प केली या गोष्टीमध्ये, कारण त्याला लग्न करायचं होतं माझ्याशी. त्याच्यामुळे मी ना जवळ तुम्हाला सांगते 2 वर्ष किंवा 1.5 वर्ष मी रूमवरती काढले, रूमवरती राहिले. तुम्हाला मी सांगते, कोरोनाचा दिवस होता, कोरोनामध्ये लॉकडाऊन पडलेलं होतं आणि लॉकडाऊनमध्ये मी अक्षरशः एकटी रूमवरती राहिलेली होते आणि लॉकडाऊनमध्ये सगळ्या मैत्रिणी घरी गेलेल्या होत्या. मला पर्यायच नव्हता, मी कुठे जाणार जाऊन. तर अशा वेळेस सुद्धा यशने आमच्यासमोर एक म्हणजे मी जिथे राहत होते ना रेंटने रूमवरती, तर त्यांना पैसे दिलेले होते की तुम्ही थोडीशी काळजी वगैरे घ्या किंवा जेवण वगैरे या गोष्टीसाठी त्याने पैसे दिलेले होते. तर मी लॉकडाऊनमध्ये, कोरोनामध्ये जास्त बाहेर सुद्धा जाता येत नव्हतं. तुम्हाला सुद्धा माहिती की ती कंडिशन किती खराब होती, किती म्हणजे खूप खराब होती. म्हणजे ते मला अजून आठवते की त्या लॉकडाऊनमध्ये मला बाहेर जाता येत नव्हतं किंवा काही. म्हणजे खरंच इतकं भारी नशीब होतं की समोर एक फॅमिली राहत होती, ती मला जेवण वगैरे बनवून द्यायची. त्यांना पैसे आम्ही दिलेलेच होते ऑलरेडी. असं लॉकडाऊन सुद्धा मी तिथे काढलं. असं कोरोनाच्या काळामध्ये मी रूमवरती राहिलेले होते. एवढी रूमवरती असताना कधीच नाही आजारी पडले किंवा काहीच या गोष्टी झाल्या नाही माझ्याकडून. आणि नंतरून मग थोडं लॉकडाऊन निवळत आलं किंवा या गोष्टी नंतरून पुन्हा चालू झाल्या. आमचा फोन वगैरे असायचा, तेव्हा मग नंतरून माझ्यासुद्धा मैत्रिणी वगैरे यायला लागल्या. त्यांना पण म्हणजे माहिती होतं मी याच्याशी लग्न करणार आहे किंवा काही. मग मी थोडे दिवस जॉब केला किंवा थोडा दिवस नाही केला, कारण ते यशला नव्हतं आवडत मी जॉब वगैरे करावं म्हणून तिथे. तिथून पुढं मग आम्ही 2 वर्ष राहिल्यावरती तो यायचा. मग कधी मी मॉलला वगैरे जायचं फिरायला किंवा असं म्हणजे बारामतीमध्ये आल्यावरती भरपूर सारं फिरायचो. माझे बड्डे मी तुम्हाला सांगते की तो लाईफमध्ये आल्यापासून खूप छान बड्डे सेलिब्रेट झालेले आहेत. म्हणजे तो प्रत्येक बड्डेला मला काही ना काही नवीन गोष्टी असायच्याच माझ्यासाठी. म्हणजे ते वेगळं नवीन सरप्राईज असायचं काही ना काहीतरी तो लाईफमध्ये आल्यापासून. तर भारी वाटायचं. किंवा माझ्या आईवडिलांनंतर मला तोच इतका जवळचा वाटत होता, खूप म्हणजे खूप. कारण आमचं एक खरं सांगायचं झालं तर आमच्या घरातलं वातावरण हे खूप खराब होतं. म्हणजे मुलींना समजून घेणं हे कधी जमलंच नाही घरच्यांना, किंवा एखादी गोष्ट समजून सांगणं किंवा प्रेमाने जवळ घेणं या गोष्टी कधी नव्हत्याच. आणि त्या गोष्टीची मला जास्त गरज होती. म्हणजे ती गोष्ट मला यशमध्ये जास्त जाणवत होती, किंवा प्रेमाने जवळ घेणं, समजून सांगणं या गोष्टी तो करत होता. आणि मग नंतरून खूप दिवस झाले आणि असं झाल्यावरती काका सारखे यायचे की चल तू इथून घरी वगैरे, नाही का असं. पण मी त्यांना सांगायची तुम्ही माझं लग्न लावून देणार नाहीये त्याच्याशी, मग मी का येऊ वगैरे या गोष्टी. मग कधीतरी मला म्हणायचे की देतो लग्न लावून चल म्हणून, आणि मला वाटलं की देतील लावून म्हणून मी सुद्धा गेले. परत मी तिथून माळेगावला गेले आणि फक्त मला इथून जाताना म्हटले की लावून देतो लग्न वगैरे. आणि तिथे गेल्यावरती पुन्हा आहे तसंच मारामारी चालू झाली किंवा या गोष्टी वगैरे. तेव्हा मी खूप शांतच असायचे की मी कोणाशी जास्त बोलत नसायचे, कारण की मला माहिती होतं हे काही लावून देणार नाहीयेत. रूमवरती गेले बारामतीमध्ये आणि बारामतीमध्येच मग मी ठरवलंच आता पुन्हा घरी परत यायचंच नाही म्हणून. असं टॉर्चर करायचे घरचे, त्याच्यामुळे मला येऊच वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही जायचं आपल्याला परत आता, इथून पुढं कधीही नाही जायचं. 2-1.5 वर्ष माझ्या मैत्रिणींसोबत, म्हणजे ती लाईफ मला अजून आठवते. खूप छान लाईफ होती की यार, रूमवरती आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र, आम्ही 5-6 जण एकत्र राहत होतो. खूप छान मज्जा केली वगैरे, त्या गोष्टी झाल्या आमच्याकडून. छान होत्या मैत्रिणी सुद्धा, की सगळ्या सपोर्ट वगैरे करणाऱ्या होत्या. म्हणजे कधी मदत लागली तर मदत करणाऱ्या होत्या. नंतरून मला खूप त्रास व्हायला लागला ह्याच्यावर. नंतरून मला या गोष्टींचा त्रास व्हायला लागला की घरचे सारखेच यायचे, सारखेच टॉर्चर करायचे की चल तू घरी वगैरे, आणि मी काही जात नसायची. मी एकतर आधीच हट्टी, आणि त्याच्यामुळे हा असा हट्ट करणं, म्हणजे या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागला. नंतरून माझ्या रूमवरती एक मैत्रीण होती, ती आत्ता सुद्धा माझ्यासोबत आहे. तिच्या घरी मला तिने नेलं. मग तिच्या घरी नेल्यावरती घरच्यांना माहितीच नाही पडलं मी कुठे गेली वगैरे काही. मग तिथून पुढे मी तिच्या घरीच राहिले. 1 महिना राहिले, आय थिंक. 1 महिना राहिले. मग तिथे सुद्धा काकांना समजलं की मी तिथे राहते. मग काका तिथे सुद्धा आले. आल्यावरती त्यांना समजलं, तेव्हा तिथे मग माझ्या मैत्रिणीच्या घरच्यांनाच खूप ते ओरडले,
खूप बोलले वगैरे. तसंही त्यांचा काही संबंध नव्हता त्यांना काही बोलायचा, पण त्यांनाच ओरडले, त्यांनाच बोलले, त्याबरोबर मला सुद्धा मारलं. या गोष्टींचा मला अजून त्रास झाला. आणि मग मला त्यांनी गाडीत बसवलं, गाडीतून मला नेलं. अर्ध्या रस्त्यामध्येच मी खूप ओरडायला लागले की मला नाही यायचं तुमच्यासोबत वगैरे वगैरे. मग तिथून मला परत त्यांनी मैत्रिणीच्या घरी सोडलं. मग मी मैत्रिणीच्या घरी आले तेव्हा मला खूपच त्रास व्हायला लागला या गोष्टींचा. मग तेव्हा मी यशला फोन केला की असं असं झाले वगैरे काही काही सगळ्या गोष्टी. मग तिथून मग यशच्या घरचे आले, यशची आजी, त्याचे मामा आले होते, तेव्हा यश पण आलेला होता. मग मी तेव्हा ना मानच वरती काढत नव्हते. मला खूप म्हणजे रडायला येत होतं की असं असं झालं, म्हणजे त्यांनी मला मारलेलं वगैरे होतं. तर मग तिने सांगितलं. मग यशने विचारलं कुठे म्हणून. तेव्हा मी दुसऱ्या रूममध्ये होते, म्हणजे मी तिथंच होते, आतमधल्या साईडला बसलेले होते. तेव्हा मामा आजी ते हॉलमध्ये बसलेले होते. म्हणजे माझ्या मैत्रिणीचे आई वडील सांगत होते काय काय झालं वगैरे असं तसं. यश मग माझ्याजवळ आला. त्याला सुद्धा म्हणजे खूप वाईट वाटलं माझी अशी म्हणजे परिस्थिती बघून किंवा असं चेहरा बघून. तो पण रडत होता माझ्यापाशी येऊन. तर त्याला म्हटलं नको रडू यार, जाऊ दे, नाही का, कारण असं झालंय म्हटल्यावरती या गोष्टी तर होतात कुठेतरी थोडंफार वगैरे वगैरे. त्याला पण वाईट वाटलं या गोष्टी. त्याला मी अशी संदेश दिली नाही की यार ह्या पोरीने प्रूफ करून दाखवलं पाहिजे की हे माझ्यावरती खरंच खूप प्रेम करते. तो खरंच मला म्हणायचा खूप माझं नशीब भारी की माझ्या लाईफमध्ये तू आहेस, किंवा इतकं प्रेम करणारी आहे मुलगी माझ्या लाईफमध्ये. त्याला सुद्धा खूप भारी वाटायचं. आणि आता जो माझ्यावरती म्हणजे जो मुलगा आता माझ्यावरती प्रेम करतोय तो पहिला जसा होता तसाच आता सुद्धा आहे. आणि तो लाईफ टाईम माझ्यावरती असंच प्रेम करणार, कारण की इतका विश्वास आहे त्याच्यावरती. कारण की आमच्या दोघांमध्ये जे बॉन्डिंग आहे किंवा अंडरस्टँडिंग असतं ना, ते खूप म्हणजे खूप जास्त हार्ड आहे. म्हणजे ते कधीच नाही तुटू शकत. या गोष्टी आमच्या दोघांमध्ये आहेत. त्यांनी सगळं पाहिलंय या गोष्टी की मला किती त्रास झालाय किंवा मी त्याच्यासाठी काय काय केलंय. म्हणजे मी रूमवरती कसं राहिले, किंवा मी लॉकडाऊनमध्ये इतकी सिरियस परिस्थिती असताना मी रूमवरती एकटी राहिले. या गोष्टी त्याला आठवल्या किंवा मी त्याच्याशी बोलते कधी कधी. आजकाल माझ्या कुठल्या मुलावरती इतकं प्रेम नाही होऊ शकत की इतकं प्रेम मी त्याच्यावरती केलं. कारण की मला पण कुठेतरी वाटायचं की माझ्या लाईफमध्ये सॉरी नंतरून तिथून पुढे त्यांच्या घरच्यांनी सुद्धा मला घरी बोलवलं. तेव्हा मग माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही गेलेलो होतो त्यांच्या घरी. म्हणजे बारामतीमधून मग आम्ही त्यांच्या घरी गेलेलो होतो की त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं. तेव्हा तेव्हा मग आम्ही तिथे खूप गप्पा वगैरे मारल्या घरच्यांसोबत वगैरे. त्याची मामी आजी वगैरे होते, त्यांनी सुद्धा मला पाहिलं. माझ्या मैत्रिणी होत्या सोबत, त्या सुद्धा बिचाऱ्या आल्या होत्या तिथपर्यंत. आणि मग नंतरून तसं झाल्यावरती तो आला. मग आम्हाला सोडवलं त्याने अर्ध्या रस्त्यामध्ये. आणि मग तिथून आम्ही इकडे आलो बारामतीमध्ये रूमवरती परत. आणि मग तो म्हणजे मला सगळं म्हणजे विचारायचा, तू जेवण केले का, किंवा काही खाल्ले का, पैसे पाठवतो, हे घे ते घे, हे खा ते खा, सारखं चालू असायचं. खूप म्हणजे काळजी करायचा खूप. म्हणजे कधीच म्हणजे असं आई वडिलांची जाणीव नाही झाली. तो असा प्रेम करायचा माझ्यावरती, जीव लावायचा. म्हणजे या गोष्टीची नाही जाणीव पडली कधी की तो म्हणून इतका जीव लावायचा. त्याच्यामुळे नाही या गोष्टींचा नव्हता म्हणजे विसर पडत होता की अशा गोष्टी झाल्यात माझ्या बाबतीत वगैरे काही काही. ती माझी मैत्रीण मी जिच्याकडे राहत होते ती सुद्धा बारामतीमध्येच होती. मग तिथून पुढे आम्ही पुन्हा रूमवरती गेलो. मी कधी कधी म्हणजे मला जरी म्हणजे असं थोडंसं त्रास व्हायला लागला किंवा मला असं त्याची आठवण येत असेल, मला जेव्हा त्याची आठवण वगैरे यायची तेव्हा मी त्याला ना खूप रात्रीचं सुद्धा बोलवायचे. तरी सुद्धा खूप रात्रीचं कितीही लेट होऊ दे तरी सुद्धा तो यायचा माझ्याजवळ. नंतर नंतर पुन्हा घरचेच यायचे, घरचे सारखे यायचे, टॉर्चर करायचे. शेवटपर्यंत त्यांनी लग्न करूपर्यंत मला हे केलं की तू चल घरी वगैरे वगैरे, दुसऱ्याच मुलाशी लग्न लावून देतो, असं तसं त्यांचं बोलणं असायचं. 2022 मध्ये आम्ही लग्न केलं. आता ते कसं लग्न केलं, ते जास्त त्रास व्हायला लागल्यावरती मग आम्ही ठरवलं की आता आपण लग्न करूयात लवकर. लग्न आम्ही कसं केलं, मी कुठे गेली लग्नासाठी, आणि आम्ही कोर्ट मॅरेज केलं तर ते कसं केलं, तर या गोष्टी सुद्धा मी नंतरच्या पार्टमध्ये सांगेल. तर आजच्या पार्टमध्ये बस इतकंच. तर भेटूयात पुन्हा दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. माझ्या चॅनलवरती नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, आणि भेटूयात पुन्हा दुसऱ्या पार्टमध्ये.